अरे हीच का ते बिल्डिंग? हा दादा, हीच दुसऱ्या माळ्यावर. असेल ना घरी आता? म्हणजे काय दादा, 2 दिवस वास ठेवून होतो आणि आज तर 1 तास आधीच बोलवलंय तुम्हाला. रोज 11 वाजता जाते, म्हणजे आता असेल ती घरी. चल. अरे कडे लावले बाहेरून, नाही येते घरात. अरे दादा, रोज 11 वाजता जाते ती आणि आताशे तर 10 वाजलेत. नेमकी आजच 1 तास लवकर गेली की काय? चल खाली शोध. चल. एक्सक्यूज मी मॅम, तुम्हाला स्टुडिओच्या ऑफिसमध्ये बोलवले. मला? हो, तुम्हाला. मे आय कम इन सर? ये 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 मधुरा, ये बस. हॅलो. हॅलो. काय झालं सर, मला बोलवलं होतं? मधु, आम्ही खूप विचार केला. काल जेव्हा तू रश्मीला सीन करून दाखवत होतीस ना. सॉरी सर, म्हणजे मला वाटलं की तिला मदत होईल, कारण आपला खूप वेळ जात होता ना, तुमची चिडचिड पण होत होती. सॉरी यार रश्मी, मला तसं काही तुला करून दाखवायचं नव्हतं. एक्स्ट्रीमली सॉरी सर, मी परत असा आगाऊपणा करणार नाही. मला माझं कॅरेक्टर करू द्या प्लीज प्लीज. माझं काम नका घालू, मला प्लीज माझं कॅरेक्टर करू द्या. अरे बाबा, थांब थांब थांब, शांत बसशील का? ऐकशील जरा. आम्ही तुला हिरोईनचा रोल देतोय. फोन वाजतोय, नक्की वरतीच असणार ती. हा दादा. चल. भाई. हा भाई. हो आलोच आलोच आलोच. चल. आणि रश्मी तुझ्या मैत्रिणीचा रोल करेल, करशील ना रश्मी? हो सर. अगं तू टेन्शन नको घेऊस. हे बघ, मला काही प्रॉब्लेम नाहीये. मला फक्त एखादं काम करायचं होतं या फिल्ममध्ये, जस्ट एक्सपिरियन्स म्हणून. आणि जे मला येत नाहीये ते तुला जमत असेल तर तू करायला काय हरकत आहे? पण सर मला मला म्हणजे ना ते विश्वासच बसत नाहीये. आईला हिला काल सगळं सांगून सुद्धा असं दाखवते जसं की हिला आत्ताच कळलंय. गुड गुड, हुशार आहे. पण सर माझ्या हे बघ, मला माहितीये तुला तुझ्या बॉसची भीती वाटते ते. काय? अहो सर, तुम्हाला कसं माहिती माझ्या बॉस बद्दल? आम्हाला सगळं कळतं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुणीतरी एक बॉस असतोच, बॉसगिरी करायला. आमच्याही नशिबात आहे. आमच्या घरी आमच्या मिसेस आमच्या बॉसच.
बॉस ना त्रास देण्यासाठीच असतात. हो ना सर, खूप त्रास देतात, सारखे सांगत असतात ऍक्टिंग सोड, नोकरी कर, सारखं सांगत असतात. वडील असले म्हणून काय झालं? प्रत्येक बॉसला असंच वाटत असतं की आपण म्हणजे वडीलच आहोत, आणि प्रत्येक वडिलांना असं वाटत असतं की आपणच आपल्या मुलांचे बॉस आहोत. पण काय करणार, बॉस लोकांना सांभाळून सगळं करावं लागतं ना. तुझा प्रेशर कळत होतं मला, तू काही सांगितलं नाही तरी समजत होतं मला. हो ना सर. सगळं झालं असेल विजय, तर आपण जरा व्यवहाराचं बोलूया का? आम्ही तुला 1.5 लाख रुपये देऊ, पूर्ण सिनेमाचे. चालतील ना? काय 1.5 लाख? मला माहिती आहे तुला कमी वाटतंय, पण हेच बजेट आहे का आपलं? नाही नाही सर, म्हणजे तसं नाही. ऍक्च्युली 1.5 लाख म्हणजे मी पैशांसाठी काम करत नाही ना. मला खूप ऍक्टिंग करायची, मला खूप काम करायचंय, आणि मला तर विश्वासच बसत नाही की मी हिरोईनचा रोल करणार आहे. अहो 5 वर्ष झाले मी स्ट्रगल करते, 5 वर्ष. आत्ता कुठे जाऊन मला हिरोईनचा रोल मिळतोय. आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू सर, थँक्यू सो मच. वेलकम वेलकम. जाऊन तुझ्या बॉसला ही गुड न्यूज दे. हो सर. मला माहितीये त्याला पटणार नाही, लई चिडणार तो. हो ना सर, आधीच ते खूप वैतागले होते मी मैत्रिणीचा रोल करणार म्हणून, तर त्यांना धक्काच बसला होता. आता तर मी हिरोईनचा रोल करणार आहे म्हटल्यावर काय रिॲक्ट होतील कोणाच ठाऊक. आता मी घरी जाऊन सांगणार आहे, पण मला एकच टेन्शन आहे की मी त्यांना घरी जाऊन कसं पटवू. टेन्शन घेऊ नको, समजावून सांग त्यांना. वाटलं तर मी येतो त्यांना समजवायला. ठीक आहे, जा आता तू. ओके सर. सर, मला तर खरंच वाटत नाही हो, ही मुलगी हॉटेलमध्ये काम करते. स्ट्रगल चालू आहे तिचा. खूप मोठी होणार ती. तू ये शूटला, बघ कशी सीन करते ती. हो सर, हो. मला ना हिची ऍक्टिंग खूप आवडते. मी नक्की येणार बघायला. ते सगळं ठीक आहे, पण मी ना हिला कुठेतरी पाहिलंय. झालं का सर पुन्हा तुमचं सुरू? तुला काय विजय, तू डायरेक्शन करून निघून जाशील. मला नको पुढे प्रॉब्लेम व्हायला. माझं पिक्चर थांबून राहील. मला रिस्क नको आहे. मी ना शोधूनच काढतो हिला कुठे पाहिलंय ते. काय हिरोईनचा रोल? आणि तुला? येस बॉस, हिरोईन. का ती करू शकत नाही? एवढी वर्ष छोटी मोठी कामं करते ती. डायरेक्टरला वाटतंय तिला जमतंय, तर मग काय हरकत आहे करायला? तसं नाही, पण मला विचारायचं होतं, किती दिवस चालणार आहे तुझं काम? मी आमच्या ऑफिसमधल्या त्या साठेला तुझ्या जॉब बद्दल सांगून बसलो ना. तुला तिकडे लवकरात लवकर जॉबला जायला सुरू करायचंय. अहो पण तुम्हीच म्हणाला होतात ना की काम झालं नाही तर जॉबला जायचं. आधीच्या कॅरेक्टरला माझे 5-6 दिवस लागणार होते, पण आता मला हिरोईनचं कॅरेक्टर मिळालंय ना, म्हणजे 20 दिवस लागणार मला. बापरे, 20 दिवस? पण पैसे देणार आहेत का? हो हो, पूर्ण सिनेमाचे 1.5 लाख रुपये. 1.5 लाख? हे बघ, तू पैशाच्या मागे लागू नकोस ना. तुला जी संधी मिळाली ना, त्या संधीचं सोनं कर. हो आई, मी डायरेक्टर सरांना तेच म्हणाले की मला पैसे नकोत, मला काम हवंय. मला जरा तुमच्या डायरेक्टर सरांचा नंबर देताय का? कशा करता बॉस? असं कसं, आभार तर मनाला हवेत ना त्यांचे. एवढी मोठी मदत केली त्यांनी आपली, एवढी मोठी संधी दिली माझ्या मुलीला. एकदा तरी त्यांच्याशी बोलायला हवं ना मला. पाठव मला नंबर, मी त्यांच्याशी व्यवस्थित बोलतो. हो हो, मी लगेच पाठवते तुम्हाला. लेट का झाला आणि फोन का उचलत नव्हतीस? सर, ते माझा फोन सायलेंटवर होता आणि ॲक्च्युली मी घरातनं बरोबर निघाले होते, पण ती घरात मांजर आहे ना, ती त्या माझ्या घराच्या चावीशी खेळत होती. मग माझ्या चावी काही सापडे ना, मग परत मी घरी गेले असते आणि बंद दरवाजावर बसले असते, तर मग मी परत ते चावी शोधण्यात वेळ घालवला. चावी घेतली, इथे यायला उशीर झाला म्हणून. ठीक आहे ठीक आहे, जा टेबल बसून घे जा. ही ती मुलगी. ह्या मुलीबद्दलच मी तुम्हाला सांगितलं. मधु नाव आहे हिचं. ही ज्या हॉटेलमध्ये काम करते त्याचा डिटेल पत्ता मी तुम्हाला पाठवलाय. हिची नीट डिटेल माहिती मला पाहिजे. पूर्ण बॅकग्राऊंड चेक करा. मला ना हिच्यावरती संशय आहे.
हिला ना कुठेतरी पाहिलंय मी. कुठे पाहिलंय तेच आठवत नाहीये. मला वाटतं कुठेतरी क्राईम करताना हिला पकडलंय. म्हणजे असं पूर्ण नाही आठवत, पण असे फ्लॅशेस जात आहेत, असे शॉर्ट आठवत आहेत. रात्र आहे आणि ही मुलगी आहे ना, हिला लेडीज हवालदारने पकडलंय. असे ना सगळे फ्लॅशेस दिसत आहेत, पण पूर्ण घटना आठवत नाहीये. म्हणून हिचं पूर्ण डिटेल पाहिजे. ठीक आहे सर, कधीपर्यंत माहिती पाहिजे आपल्याला? हे बघा, मी एक प्रोड्युसर आहे. माझ्या पिक्चरचं शूटिंग चालू आहे आणि ही त्याच्यात काम करते. पुढे जाऊन कुठे प्रॉब्लेम व्हायला नको. माझं पिक्चर थांबलं तर मला रिस्क नको आहे. म्हणून मला ही डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे तुमच्याकडून, लवकरात लवकर. कोल्हे सर, तुम्ही ॲडव्हान्स अमाऊंट ट्रान्सफर करा मला. नक्की करू. लगेचच लागते पण मी कामाला. धन्यवाद सर.